BPL या स्पर्धेचा इमर्जिंग प्लेयर आदी तांदले याचं सहर्ष स्वागत स्मृती चषक 2025 मध्ये त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. विनंती असेल आदी तांदले यांना. त्यानंतर कुठलीही स्पर्धा असो ग्रामस्थांचं योगदान हे महत्त्वाचं असतं आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं ते पारितोषिक आहे. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक श्री अजित हेंद्र तांदले साहेब याचकडून आलेले आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज हे माजी उपसरपंच श्री नरेश रामचंद्र माळी साहेब याचकडून हे पुरस्कृत झालेले. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण जे सुंदरशा ट्रॉफीज मॅन ऑफ द मॅच बघत आहोत ते श्री सद्गुरू कृपा कटपीस सेंटर प्रोप्रायटर श्री गुरुनाथजी डोंगरे आणि वैभवजी डोंगरे याचकडून आलेला आहे. आणि द्वितीय पारितोषिक श्री श्रीकांत तांदले साहेब यांच्याकडून आलेलं आहे. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी जे पाणी आहे पिण्याचे पाणी ते श्री कुंदन खारीक याचकडून देण्यात आलेले आहे. खूप खूप धन्यवाद. आणि तृतीय पारितोषिक स्वर्गीय चंद्राबाई तुकाराम खारीक यांच्या स्मरणार्थ श्री रोशन खारीक व श्री राजू खारीक याचकडून आलेले आहे. तसेच स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सौ सुनीता मनोहर डोंगरे मॅडम उपसरपंच आहेत बोरपडे गावच्या. त्यानंतर शरद हुमणे साहेब, त्यानंतर शैलेश शेळके साहेब, त्यानंतर श्री चेतन जाधव साहेब, श्री प्रकाश शेळके साहेब, राम कासकर साहेब, तसेच श्री जितेंद्र तांदले साहेब, श्री संदीप बोटकुंदले साहेब, त्यानंतर श्री मोतीराम शेळके साहेब, श्री बाळाराम खारी साहेब, तसेच श्री श्रीपद खंडू काळन यांच्या स्मरणार्थ रणधीर कालन याचकडून सुद्धा विशेष सहकार्य झालेले आहेत. त्यानंतर रविवारचं जे भोजन व्यवस्था आहे ती श्री कपिल शेळके साहेब याचकडून आलेले आहे. हे सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही जर मदत केली नाही तर असे आयोजन आम्हाला करता येणार नाहीत. आणि प्रत्येक गावामध्ये अशा दानशूर व्यक्ती असतात की या स्पर्धेसाठी क्रिकेट असो किंवा कबड्डी असो मोलाचं सहकार्य देत असतात. तर सामना सुरू होतोय. दोन जय बजरंग चेलार आणि रियान स्पोर्ट चावे या दोन, तसेच श्री राम कासकर साहेब यांचे सुद्धा विशेष सहकार्य राहिलेले आहे स्पर्धेसाठी. सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. नो लुक स्टॉक शॉट स्पेशालिस्ट निखिल काटेस्कर साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. नो लुक शॉट साठी ते प्रसिद्ध आहेत. तर जय बजरंग शेलार संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर चावे संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. तर सामना सुरू होत आहे. पहिली सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. मागच्या सामन्यात आपण बघितलं बिंदास लसण्याची फलंदाजी, अतिशय एंटरटेनिंग फलंदाजी होती. 50 धावा त्याने पूर्ण केल्या आणि स्पर्धेची दुसरी 50 असेल. पहिले सचिन भोईर यांनी 50 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर बिंदास लसणे यांनी सुद्धा अर्धशतक पूर्ण केलं. 58 धावांचं आव्हान होते ते 3 षटकातच पूर्ण केले. दिगंबर आणि भावेश सलामीची जोडी मैदानात आलेली आहे रियान स्पोर्ट चावे संघाची. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय गिरीश. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेकडे चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे.
पहिल्या चेंडूवर सफलता मिळते गिरीश याला. भावेश हा फलंदाज इथे शून्यावर बाद होतोय. दिगंबर हा इथे शून्यावर बाद झालेला आहे. लॉंग बॉल क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता, परंतु चेंडू खूप काळ हवेत राहिला. उंची जास्त राहिली, लांबी कमी आणि कुठली चूक केलेली नाही तिथे क्षेत्ररक्षकाने. पहिला गडी बाद होतोय दिगंबरच्या रूपाने. नवीन फलंदाज राहुल मैदानात आलेले आहेत. शून्यावर पहिला गडी बाद झालेला आहे. चांगली सुरुवात करून देताना गिरीश आपल्या संघासाठी आपण पाहत आहोत. जय बजरंग शेलार आणि रियान स्पोर्ट पाये या रियान स्पोर्ट चावे या दोन संघादरम्यान हा सामना. दुसरा चेंडू गिरीश, सुरेख असा चेंडू, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी गिरीश करतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा आहे चेंडू. व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खूपच वाईट गेला. पंचांनी हेरलं आणि हा चेंडू तो व्हाईट. पुन्हा एकदा गिरीश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पूल केलेला होता. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी आला होता, परंतु झेल पर्यंत पोहोचला नाही. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत राहुल याने आणि 2 धावांची खातं खोलतंय संघाचं. एक फलंदाज बाद झालेला आहे. हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. इथे मात्र चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धाव संख्या होती ती 4. 5 धावा झालेल्या आहेत. एक बॉल वाईट होता. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक बाद 5. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. 4 चेंडू टाकून झाले. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील राहुल याच्या बॅट मधून 4 धावा आतापर्यंत. फुलटॉस चेंडू होता. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. संधी होती मोठा फटका खेळण्याची. राहुल याच्याकडे बॅटची कडा घेतली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला आणि एकच धाव. निश्चितच एक खराब चेंडू हाताळला गेला होता, परंतु नशीब चांगलं होतं गोलंदाजाचं की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. 1 धावांची संघाची धाव संख्या होती ती 6. शेवटचा चेंडू या षटकातला. अतिशय वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता, कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि इथे मात्र षटक संपतंय. पहिले षटक संपलेलं आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गिरीश याच्याकडून झालेली आहे. फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एक फलंदाज महत्वाचा बाद केलेला आहे. या सामन्यानंतर जय बजरंग पुंडास आणि जय गावदेवी कोलिवली या 2 संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. जय बजरंग पुंडास आणि जय गावदेवी कोलिवली. श्री आकाश भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री आकाश भोईर, आपण प्रेक्षकात पुढे असतील, सामना बघत असाल तर देवी आणि मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर श्री आकाश भोईर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सुस्वागतम. क्रमांक 2चं षटक घेऊन प्रशांत आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये खूपच चांगली गोलंदाजी झाली. 6 धावा फक्त आलेल्या आहेत. स्लोवर चेंडू, पहिला चेंडू हे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत यांनी. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 7. भावेश स्ट्राईकला आलेला आहे. सलामीला फलंदाज भावेश पहिल्यांदाच स्ट्राईक घेत असताना
प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात आदळला गेलेला आहे. पुन्हा एकदा प्रशांत, पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता, कव्हरच्या वरून खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. या 2 धावांची संघाची धाव संख्या होती ती 9. 1-9 दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. आज सर्वच सामने हाय स्कोरिंग पाहायला मिळतात. 2 अर्धशतक सुद्धा पाहायला मिळाली या स्पर्धेमधली. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला प्रयत्न तिथे धावबाद करण्यात होता गोलंदाजाचा. यष्ट्यांवर लागला असता तर कदाचित विचार करायला लागला असता अंपायरला. 1 धाव, 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 10. पुन्हा एकदा स्ट्राईकला राहुल हा 5 धावांवर खेळत आहे. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 16. निश्चित या षटकाराची गरज होती चावे या संघाला, कारण एकही मोठा फटका आला नव्हता. पहिला मोठा फटका येतो राहुल याच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती 16. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज राहुल. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. लागोपाठ 2 षटकार आले आहेत राहुलच्या बॅट मधून. पाहूया तिसरा षटकार येतो काय. बिंदास लसने यांनी लागोपाठ 3 षटकार घेतले होते. धावसंख्या होती ती 22. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज राहुल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पठ्ठ्यात काही आला नाही. 1 धाव मात्र मिळते फलंदाजाला. 1 धावनी संघाची धावसंख्या होती ती 23. शेवटचा चेंडू या षटकातला. प्रशांत खेळण्यासाठी सज्ज आहे तो भावेश. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली राहिला. निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत ते 23. आणि फक्त एकच फलंदाज तिथे बाद झालेला आहे. रिव्ह्यू नाहीये व्हाईट साठी. दोन षटकांचा खेळ संपतोय. 23 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. चांगली फलंदाजी झाली दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 16 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 23. 1-23. पाहूया क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी एक महत्वपूर्ण शिष्य होमणे आणि मनीष शिर्के सरांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि श्री सुभाष दलवी यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा तेजस राहुल साठी. इथे मात्र कट केलेला आहे. कटचा फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 27. पहिल्या चेंडूवर सुद्धा हाच प्रयत्न होता राहुल याचा, परंतु बॅटला चेंडू लागला नाही. इथे मात्र चांगला संपर्क झाला मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 27 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. तेजस हा तिसरा षटक टाकण्यासाठी आलेला आहे. जय बजरंग
शेलार या संघाकडून. राहुल चांगल्या टच मध्ये दिसत आहे. आतापर्यंत 22 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. इथे मात्र सोडून दिलेला आहे चेंडूला. पंचांचा इशारा आहे, तो व्हाईट बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. धावसंख्या येते 29. 29 धावा धावपळीवर लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटके मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा राहुल सज्ज आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहुल याची. तेजस लेफ्ट आर्म सोडून दिलेला आहे पुन्हा एकदा चेंडूला. आणि पंचांचा इशारा आहे, तो व्हाईट बॉल. आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना 1+1. 31 धावा झालेल्या आहेत. लागोपाठ 2 चेंडू व्हाईटच्या स्वरूपात हाताळले गेले आहेत तेजस याच्याकडून. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि खूपच दूर चेंडू राहत आहे. आणि पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. 31 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. तिसरे षटके मार्गस्थ आहे. तेजस गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. लागोपाठ 2 चेंडू व्हाईटच्या स्वरूपात हाताळले गेले आहेत तेजस याच्याकडून. इथे मात्र सुरेख चेंडू. आता मात्र टप्प्यावर गोलंदाजी करत आहे तेजस. उडवण्याचा प्रयत्न केला होता राहुल याने. जोरदार प्रहार केला होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या 31. तिसऱ्या षटकामध्ये तेजस गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. इथे मात्र पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे राहुल याने. पंकज म्हात्रे यांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 32. एक बाद 32 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना येते रियांग स्पोर्ट चावी हा संघ. पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी ट्रॅक वर राहुल साठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल केलेला आहे. चेंडू जातो सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 36. यानंतर जय बजरंग पुंडास आणि जय गावदेवी कोलिवली या दोन्ही संपर्क साधायचा आहे दोन्ही संघांनी. स्वीपचा फटका होता, 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज होतोय बाद. धावसंख्या 37. तेजस पुढचा चेंडू उडवलाय लॉंग ऑफ सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार.
यानंतर होणारा सामना असेल जय बजरंग पुंडास आई गावदेवी कोलिवली. तर एक इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 41 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन स्लॉग ओव्हर कपिल गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज भावेश. इथे मात्र चेंडू उडवला आहे. नो लुक शॉट, उंचच उंच षटकार. दोन धावांवर खेळत होता, स्ट्रगल करीत होता फलंदाजीमध्ये. आता मात्र पहिल्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती 47. कपिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज भावेश. इथे मात्र सुरेख असा चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे कपिल याच्याकडून. फक्त एकच धाव मिळेल. चांगला प्रयत्न झेल घेतला असता तर नक्कीच एक चांगला घेल तिथे मानला गेला असता. धावसंख्या होते 48. तर स्ट्राईकला आले फलंदाज भूषण. एक चौकार त्यांनी ठोकलेला आहे. 4 धावांवर खेळत आहे भूषण. सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु फेकी चुकीची. 1 धाव ते 2 धावा काढलेल्या आहेत. या 2 धावांशी संघाची धावसंख्या होती ती 50. पुढचा चेंडू कपिल, समोर फलंदाज असेल भूषण. अगुटापाचा चेंडू पुल केलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येत आहे. क्षेत्ररक्षक चांगला झेल घेतलेला आहे. नवीन फलंदाज ऋषिकेश आलेला आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धावा धाव बळगाव लागलेले आहेत. चांगला झेल तिथे पकडला स्क्वेअर लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाने. कपिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज ऋषिकेश. अखुटापदा चेंडू पुल केलेला आहे. पुल आणि पॉवरफुल. धाव फलकावर लागलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू, या इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चांगली फलंदाजी ऋषिकेश, आले आले षटकार ठोकला. कपिल आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात कपिल याने या षटकामध्ये. 2 षटकार या षटकामध्ये लगावण्यात आलेले आहेत. पहिला षटकार मारला होता भावेशने, यानंतर दुसरा षटकार ऋषिकेश याच्या बॅटमधून आपण बघितला. शेवटचा चेंडू कपिल याचा, समोर फलंदाज ऋषिकेश. इथे मात्र सुरेख असा चेंडू अपील करण्यात आलं होतं. पंचांचा याचा नकार. 1 धाव मात्र बॅटकट आहे. 1 धावसंख्या, संघाची धावसंख्या होती ती 57 आणि 58 धावांचं टार्गेट दिलेलं आहे ते जय बजरंग शेलार या संघाला. चला, जय बजरंग पुंडास आणि आई गावदेवी कोलिवली
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. श्री तुकारामजी पाटील तसेच तुकारामजी खारेक आणि श्रीकांतजी दुर्वे यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर दोन मातब्बर संघामध्ये हा सामना असेल. जय बजरंग पुंडास आणि आई गावदेवी कोलिवली. चला पुंडास संघाचा कर्णधार यायचं आहे. वेलकम. पुंडास संघाचा कर्णधार जोडले गेलेले आहेत. मान्यवर सुद्धा आम्हाला जोडले गेलेले आहेत. हे नाणं आहे. नाण्याच्या एका बाजूला एनआर स्पोर्ट आणि दुसऱ्या स्मृती चषक. कॉल कुणाचा असेल? कोलिवली संघाचा. एनआर बोरपाडा हा कॉल आहे आणि स्मृती चषक आलेले आहेत. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यास पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. जय बजरंग पुंडास नाणेफेक जिंकलेला आहे. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. हाय स्कोरिंग सामने बघायला मिळत आहेत. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ कोलिवली संघ आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती. मला वाटते 60 धावा काढल्या होत्या. तर असे कुठले गोलंदाज आहेत की ती चांगली कामगिरी करतील? मुकुल आहे, सचिन आहे आणि त्यांच्या दोघांच्यावर आमची भिस्त असेल की त्यांनी स्टार्ट चांगला द्यावा. तर एकंदरीत सीझन चालू धरून 2 महिने झालेले आहेत. तुमच्या संघाची कामगिरी कशी राहिली आहे? चांगली कामगिरी आहे, कारण 2 वेळा आम्ही शेवटच्या लढतीत हारलो आणि एकदा आम्ही थर्ड राऊंडला हारलो. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विजयाच्या. तर टॉस हरलेले आहेत कोलिवली संघ. तर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग घेतली असती. तर मनासारखं घडलेलं आहे. तर बॅटिंग करणं समोरच्या संघासमोर किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त धावा मारण्यासाठी असे कुठले फलंदाज आहेत की त्यांच्यावर तुमचा जास्त विश्वास आहे? काय नाही, तसं काय नाही. जो जाल त्याने 100% देवा. आणि शेवटचा प्रश्न, हे आयोजन आहे 25 वर्ष या स्पर्धेला झालेले आहेत आणि असे किंचित अशा हाताच्या बोटावर मोजणाऱ्या स्पर्धा आहेत की त्या 25 वर्ष ती परंपरा चालू राहते. आणि ह्या स्पर्धेला स्मृती चषक येणार बोरपाडा आयोजित स्मृती चषक 25वे वर्ष आहे. या स्पर्धेबद्दल काय? काय नाही, आम्ही मारलेलं फायनल आणि यंदा पण आम्ही प्रयत्न करू. तर तुम्हाला दोघांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर जय बजरंग पुंडास संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मांजरेकर सर. हॅलो, धन्यवाद उमेश पाटील सर. तर जाऊया मैदानमध्ये. 4 षटकामध्ये 57 धावा झाल्यात. 58 धावाचा पाठलाग करायचे टीम जय बजरंग सेलार संघाला. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहतोय. टीम जय बजरंग सेलार आणि रियान स्पोर्ट 6 या 2 संघामध्ये. त्याच्यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीमध्ये आपण जाणार आहे गावदेवी कोलिवली, आई गावदेवी कोलिवली आणि जय बजरंग पुंडास. मी विनंती करतोय सेलार गावचे वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आजूबाजूला बसलायत. तसेच कोलिवली गावचे ज्येष्ठ नागरिक आपण सुद्धा अगदी प्रेक्षकामध्ये बसलायत. विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण हे मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आमच्या या मुख्य मंचाची शोभा वाढवायची.
58 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय हाय स्कोरिंग सामने. कालच्या दिवसामध्ये सुरुवात लो स्कोरिंग सामने, बरेचसे 2 सामने असे झाले तर एकदम लो स्कोरिंग. ऋषिकेश पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू आता खेळून काढलाय. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगला गोलंदाज आहे. मी तर म्हणेल मगाशी फलंदाजी करताना ऋषिकेश पाटील एवढा उशिरा का आला. 2 चेंडू शिल्लक होते आणि 1 चेंडूवर 1 षटकार लावला त्यांनी. थोडीशी रणनीती वेगळी करण्याचा प्रयत्न केला होता चावे संघाने, असं म्हणायला हरकत नाही. ऋषिकेश पाटील सामना करील फलंदाज प्रशांत. चांगलं क्षेत्ररक्षण धावचित करण्याची संधी आले परंतु नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव पूर्ण झालेले. एका धावने अकाउंट ओपन केले प्रशांत यांनी. धावसंख्या 1. ऋषिकेश पाटील हो हो हो, अगदी मैदानाला गुदगुल्या गेले जाणारा चेंडू. बॅकअप पाहायला मिळाला पण 2 धाव रोखू शकत नाही. संधी आली होती क्षेत्ररक्षकाला परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. 2 धावाने धावसंख्या झालेल्या 3. धावा झाल्या 3. पहिले षटक चालू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. तोच क्षेत्ररक्षक घेरला होता परंतु आता चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. धावा झाल्या 4. चालू असणार सामना. आपण पाहतो पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. टीम चावे वर्सेस टीम जय बजरंग सेला. उडवला चेंडू. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहे दिगंबर आणि दिगंबर याच्याकडून चुकी. आज दिगंबरची मनस्थिती बरोबर नाही की काय. पहिल्या चेंडूवर तो बाद झाला, 0वर बाद झाला, झेल सोडला आणि या 2 धावाने धावसंख्या झालेले 6. एक संधी आली होती दिगंबर आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे दिगंबर. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, चांगला क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडूनही चुकी. लो फुलटॉस चेंडू खेळून काढलेले. 1 धाव पूर्ण केलेले. चेंडू नाही थांबणार, जाईल सीमारेषे बाहेर आलाय. हा दर्जेदार चौकार. 4 आणि 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 10. दुहेरी अंकात धावसंख्या प्रवेश करते. 58 धावांची आवश्यकता आहे. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 10. परंतु या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, ड्रेसिंग आणि चेसिंग. चावे संघाची ड्रेसिंग नसल्यामुळे चावे संघाला आपण 2 धावाने पॅनलाइज केलेले. त्याच्यामुळे 2 धावा वाढतील शेलार संघाच्या या धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाले 12. धावा झाले 12. धावा जमा करायचे 58. दुसरं षटक हाताळण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतो दिगंबर पाटील आणि दिगंबर पाटील याचा सामना करील फलंदाज अक्षय. अक्षय वैयक्तिक 3 धावावर खेळतोय आणि 7 धावावर खेळतोय. प्रशांत संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 12. चांगलं षटक हाताळलं होते ऋषिकेश पाटील यांनी. पॅनल्टीचे 2 धावा त्यांना कितपर्यंत मागत पडेल येणारा काल सांगेल. कारण ज्यावेळेस नाणेफेक केली त्यावेळेस थोडीशी वार्तालाप झाली ती ऋषिकेश पाटील यांच्याशी. म्हणाला की सर आज खेळाडूंची खूप कमी आहे आणि तीच उणीव त्यांना भासते. 1 धाव मिळते. 1च धाव. लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावने धावसंख्या झालेली 13. दिगंबर पाटील खेळी करणारे प्रशांत.
हो, वेगात टाकलेला चेंडू. चेंडू पडल्यानंतर चेंडूची उंचीच घेतल्याने चेंडू खाली राहिला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेले 13. बिनबाद 13. दिगंबर बिमर की फिरकावून दिला चेंडू. एक धाबील तर दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतोय आणि घात झालेले दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बिमर 1+1 असे 2 धाव मिळतील, परंतु धावचीच्या रूपाने फलंदाज बाद कोण होईल तर प्रशांत. बॅक टू पेवलेन. निशाल. निशाल याच्यावर जिम्मेदारी सोपवली कर्णधाराने. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण धावा बनवायच्या आहेत 58. आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे ती 15. फ्रीटचा इशारा येतो पंकज म्हात्रे सरांचा. एक धाव तर मिळणार आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु बॅकअप सुंदर ऋषिकेश पाटील यांच्याकडून. एकच धाव. धावसंख्या 1ने वाढलेली. धावसंख्या झाली 16. 2 नामवंत पंच आपण पाहता. एका बाजूला आमचे पंकजजी म्हात्रे मॅन फॉर्म कारिवली. हे सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. एक नामवंत गोलंदाज लाभलेले कारिवली संघाला. चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि चांगलं बॅकअप. एकच धाव. धाव संख्या झालेले 17. दिगंबर. डॉट चेंडू. वेगात टाकलेला चेंडू. हा सुद्धा चेंडू. या षटकामध्ये चांगली कामगिरी केलेली दिगंबर यांनी. आतापर्यंत धावा झाल्या आहेत. किती तर धावा झाल्या आहेत? 17. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या. 10 धावा आल्या तर 2 धावा पॅनलाइज, एकूण 12 धावा. दिगंबर एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेरून धाव घेताना आपण पाहतोय दिगंबर पाटील याला. क्षेत्ररक्षक आहे आणि एका हाताची कमाल. दे धमाल. आणि फलंदाजाने बघितलंच नाही चेंडू पकडलाय की नाही, फेकलाय की नाही. धावच्या रूपाने धाव बाद होतोय. अजून एक फलंदाज. बॅक टू पॅव्हलियन. आईला भेट जाना पाया
चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग सेलर संघाला. आता मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूपासून चेंडू सीमारेषे बाहेर धाडावे लागतील. 6 चेंडू 24 धावा. गोलंदाजी मार्कर कोण आहे? मग अशीच वार्ता केली होती ऋषिकेशांनी, खेळाडूंची कमी आणि एक युवा गोलंदाज याच्या हाती चेंडू सोपवलेले, त्याच्यामुळे संधी असेल एक जय बजरंग सेलर संघाला. धावसंख्या झाले 34. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. फटका फसलाय आणि संघाला अजून एक झटका बसलाय. बाद होते अजून एक गडी. धावसंख्या 34. आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 24 धावा. प्रशांतजी दलवी मॅनफॉर्म कोलिवली या मान्यवरांचं आमच्या मुख्य मंचावर आगमन झालेले. स्मृती चषक 2025 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 24 धावा. गिरीश हा सुद्धा फटका हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव मिळते. धाव एकने वाढलेले धावसंख्या झाले 35. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो अजूनही सामना संपलेला नाही, कारण 4 चेंडू मध्ये 4 षटकार लावावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. मात्र हा चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा करतोय. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट. म्हणजे 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव देऊन 1 सफलता प्राप्त केलेली. हवे चेंडू आहे, उंची जास्त, लांबी कमी, शतरक्षक आहे, सहज सोपा झेल, धरतीला दान. धावा किती मिळतील तर एकच. धाव संख्या 36. विजयाचा सुगंध सुटू लागलाय टीम रियान स्पोर्ट चावे संघासाठी असं म्हणायला हरकत नाही. डावेस्टीचे बाहेर चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू वाईट आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये आपण जाणार आहे जय बजरंग पुंडास वर्सेस आई गावदेवी कोलिवली. बोल. फक्त औपचारिकता बाकी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला फटाफट चला, एक शेवटच्या चेंडूची संधी घ्या. नवीन बॅटर चेतन. एक अष्टपैलू खेळाडू कोलिवली गावचे कृष्णा माली या मान्यवरांचं सुद्धा आगमन झालं. मी विनंती करतो दादा, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच या षटकासाठी ना इथे चर्चा झाली होती आमच्या सभासद कक्षामध्ये की आमचा 12वा खेळाडू याला म्हटलं होतं बिंदासजी लसणे यांनी, या चेंडूवर 1 षटकाराला 500 लाव दादा, आणि त्यांनी षटकार मारलेले. धन्यवाद. दिव्य शुभेच्छा. दोन्ही संघांना चांगली कामगिरी केली. सेलर संघाने सुद्धा विजय हासिल केलाय. रियान स्पोर्ट चावी संघाने विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्यांचे कौतुक. जाऊया आपण सामनावीर पुरस्कार. कोण असेल त्यांनी फलंदाजी करताना चांगली फलंदाजी केली.
27 धावा कुठून काढल्या तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच राहुल. राहुल आपण यायचं आहे. दुसऱ्या फेरीमध्ये जातो आपण. दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना होईल पुंडास आणि टीम कोलिवली. कृष्णाजी माळी आपण या. तुमच्या विना आमचा मंच सुनसून आहे. एक अष्टपैलू खेळाडू श्रीकांतजी दुर्वे यांचं सुद्धा आगमन झालेले. या चषकामध्ये आपले सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहुल यांनी चांगली फलंदाजी केली. सामन्यावरचा पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे. अच्छे म्हणजे पूर्ण सामन्यावरचे पुरस्कार आम्हाला दाते लाभलेले आहेत. सद्गुरू कृपा कटपीस सेंटर प्रोप्रायटर गुरुनाथ डोंगरे आणि वैभव डोंगरे यांच्या